शुभप्रभात। आज आपण आपल्या कोकण टूरची सुरुवात करतो आहे। सुरुवात गणपतीपुळेच्या गणेश मंदिरापासून झालेली आहे। ह्याला इकडची लोक खूप प्रेमाने लंबोदर म्हणून पण बोलतात आणि ह्या गणपतीचं अजून एक नाव आहे पश्चिम द्वार देवता। हे ह्याला का बोलतात आणि हे नाव का त्याला पडलं ह्याच्याबद्दलचं थोडंसं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला येत्या सगळ्या व्हिडिओजमध्ये कधीही देऊ शकते। सो ही अख्खी सिरीज जी आहे आमची कोकण सिरीज ती तुम्ही बघायला विसरू नका। नमस्कार। आम्ही आज आहोत इकडे न्यूतीज हॉर्नबिल नेस्टमध्ये आणि हे बीचच्या पाशी जिकडे नदी आणि समुद्राचा संगम आहे। त्याच्याच अगदी लागून हे प्रॉपर्टी आहे आणि खूप सुंदर प्रॉपर्टी आहे। आम्ही काल रात्री तिकडे पोहोचलेलो 11:30 वाजले असतील आणि आम्ही खूप थकलेलो ट्रॅव्हल करून। कालचा दिवस खूप हेक्टिक होता। येऊन मस्त गरम गरम आम्हाला घरगुती जेवण मिळालं इकडे। वरण भात भाजी सिंपल होतं बट अप्रतिम होतं, म्हणजे सोल फूड बोलतो ना आपण तसं होतं। या लाटांच्या आवाजात म्हणजे ती जी गाज असते लाटांची खूप पीसफुल वाटतं। आता आम्ही इकडे नाश्ता करायला बसतोय आणि आज नाश्त्यात आहेत कांदे पोहे आणि ब्रेड ऑमलेट। सो मी तुम्हाला इकडे आज कांदे पोहे रिव्ह्यू करणार आहे। रिव्ह्यू करायचीच गरज नाही, त्याच्या सुगंधानेच एकदम मला कधी खाते असं होते। बट आता मी हे कांदे पोहे खाते। हे आज म्हणजे दिस इज फॉर एव्हरीबडी अराउंड, पण आज आम्ही इकडे श्रावणी शनिवारच्या दिवशी आहोत। सो आजचा दिवस आमचा व्हेजिटेरियन असणार आहे। सो मस्त मॉइस्ट कांदे पोहे, त्याच्यावर ओलं खोबरं भुरभुरलेलं, कोथिंबीर आणि मस्त लिंबू। सो हे आहे न्यूतीज हॉर्नबिल नेस्ट आणि इकडे आहे आमचे टेंट्स जिकडे आम्ही रात्री राहिलेलो। कम्फर्टेबल आहेत, जे बेसिक नेसेसिटीज लागतात ते सगळे आहेत त्याच्यात। आता तुम्हाला वाटेल का त्याच्यात प्लास्टिक कवर्ड आहे आणि हे सगळं, बट रेनी सीझन असल्यामुळे त्यांनी प्लास्टिक लावलेलं आहे त्याच्यात ऑफकोर्स फॉर द एक्स्ट्रा प्रोटेक्शन फ्रॉम द रेन। इकडनं बाहेर आल्यावर सकाळ सुटलो की लिटरली हे संगमाचं सुंदर दृश्य दिसतं। एका साईडनी खाडी, एका साईडनी समुद्र आणि ती जी गाज असते समुद्राच्या लाटांची, आहा हा हा, त्याच्याने तर एकदम असं आत्मतृप्त झाल्यासारखं वाटतं। हा एवढा पिक्चर परफेक्ट सेटअपमध्ये जिकडे संगम आहे, खाडी आणि समुद्र एकत्रित मिळतंय, ह्या सेटअपमध्ये आम्ही मस्त बसून नाश्ता केलेला आहे गरम गरम पोह्यांचा आणि ब्रेड ऑमलेटचा पण। आता इकडनं आपण टाटा बोलून चेकआउट करून आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जाणार आहोत। ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत कळणार आहे, पण त्यापूर्वी पुढचा व्हिडिओ पण बघायला
तुम्हाला सबस्क्राईब करणं हे जरुरीचं आहे. ते छोटंसं बेल आयकन जे आहे ना, त्याच्यावर क्लिक करा. जे नोटिफिकेशन बेल आहे, दॅट विल गिव्ह यू इन्फॉर्मेशन्स और तुम्हाला नोटिफाय करेल नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा. सो आणि हा तुम्हाला सुंदरसा व्हिडिओ आमचा जो आहे, जर तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सबरोबर, तुमच्या लव्ड वन्सबरोबर, तुमच्या प्रियजनांबरोबर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा. त्यांना पण ह्याचा आनंद घेऊ दे. आणि मग आपण पुढच्या ह्याच्यात भेटू. सो टाटा.